माझं नाव मदन श्रावण चौधरी. मी मांडवचाच तंटामुक्ती अध्यक्ष आहे. या शाळेमध्ये जो ग्रामपंचायतने जो घोळ केला आहे, या फार मोठा घोळ झाला आहे. याची BDOला तक्रार दिली आहे. त्याची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. यांना हे ग्रामपंचायतचे पदाधिकारी जे आहेत ते घोळ करणारे, यांना योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे यांच्यावर. जर नाही झाली तर आम्ही आंदोलनास तयार आहोत. माझे नाव तुलसीदास भैयालाल चौधरी, गावकरी आहे मी. मागच्या वर्षी इथे जो भ्रष्टाचार झाला होता, RO, टीन आणि आवर भिंत, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची तक्रार आम्ही BDOला केलेली आहे. आणि 7 दिवसात अगर काही कारवाई झाली नाही तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू. भाऊ का नाव आहे आणि काय समस्या आहे? दामोदर चौधरी, मी शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. ग्रामपंचायत मंडळ, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मोठा शाळेचा घोळ केलेला आहे. कारण का आवार भिंतचे पैसे उचलले आहेत 1,85,000 आणि सिंटॅक्स काही बसवलं नाही त्याचे बी पैसे उचलले आहेत. जे कॅमेरे लावले आहेत त्यानं 50,000चा बिल काढून ते बी पैसे उचलले आहेत. एवढा मोठा घोळ या मांडळ गावामध्ये या शाळेमध्ये केलेला आहे. सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे कसा घोळ व्हायला नाही पाहिजे. आणि नाहीतर आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे BDOला, पण BDOनं काही तक्रार नाही दिल्यावर बी त्यानं काही कारवाई नाही केली 7 दिवसामध्ये, तर आम्ही पुन्हा गावकरी, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य सर्व मिळून आम्ही आंदोलन उभारू याची दक्षता घ्या. आणि पूर्ण प्रशासन हा जिम्मेदार आहे. माझे पूर्ण नाव प्रदीप मधुकर चौधरी आहे. मी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मांडळ येथील आहे. या ठिकाणात जो निकृष्ट दर्जाचा जो काम झालेला आहे तो असा व्हायला नको पाहिजे. आणि तो तेवढ्या रुपयाचा नसून हा इथं भ्रष्टाचार झाला आहे. आवार भिंत, RO फिल्टर आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये आणि किचन सेटच्या सेटवर. आमची मागणी अशीच आहे का आमच्या शाळेला जो काम व्हायला पाहिजे ते आजपर्यंत झालेला नाही आहे. बाकी इतर गावात रांगोळीचे कार्यक्रम, लहान छोट्या गावामध्ये तिथल्या शाळा आणि तिथले ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच चांगले करण्याचं काम करत आहेत. आणि आपल्या इच्छा जे ग्रामपंचायत आहे हे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतच नाही आणि निवड भ्रष्टाचार करण्याच्या प्रकरणात आहे. हे जिल्हा परिषद प्रायमरी शाळा मांडळ. आमची मागणी अशीच आहे का आमच्या शाळेचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये नंबर 1वर यायला पाहिजे. कारण सर्वात जास्त मुलं जरी शिकत असतील या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या तालुक्यात, तर मांडळ शाळेमध्ये आहेत. आज आमच्या ठिकाणात आमच्या शाळेमध्ये 210 विद्यार्थी आहेत. इथले विद्यार्थी कोणत्याच शाळेत नाही आहेत. आणि इथं जरी व्यवस्था जरी आपण त्या मुलाला देऊ शकत नाही तर मग का मतलब आहे? त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे भ्रष्टाचाराच्या. माझे नाव महेंद्र बारसकर, मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मी मांडळचे आहे. जो या शाळेला भ्रष्टाचार झाला म्हणजे जे वॉल कंपाऊंड आहे, मागची जो दिवाल, किचन सेट, आवार भिंत आहे, CCTV कॅमेरा आहेत, RO आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आला. माझी एकच मागणी होती ग्रामपंचायतला. मी वारंवार सरपंच साहेबांसोबत किंवा मॅडम आहेत त्यांना मी बोललो का साहेब माझ्या शाळेला रंगरंगोली व्हायला पाहिजे, शाळा चांगली बनवायला पाहिजे आणि मुलांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. मी हे खूपदा मागणी केली, पण अजून त्यांच्या काही आपल्याला लक्ष अजून वाटत नाही. माझी मागणी एकच आहे का या शाळेला जिल्ह्यातून नंबर 1वर शाळा ही बनवायला पाहिजे. जिल्ह्यातून 1 नंबरवर शाळा यायला पाहिजे. अशी रांगरंगोली करून किंवा चांगला ती सजावट करून या शाळेची मागणी ग्रामपंचायत मागणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.